हाय, तर मी आहे दिव्या आणि मला सी फूड खायला खूप आवडतं. जर तुम्हाला पण असं तुम्ही मच्छी प्रेमी 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 असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण मुंबईमधली अशी ही एक जागा आहे जी माझ्या मागे आहे. मधलं पहिलं सी फूड फास्ट फूड रेस्टॉरंट आहे आणि बेसिकली ना ह्यांच्याकडे गोवन क्युझिन जास्त आहे. म्हणजे पोई बोला किंवा चिकन कॅफ्रेल म्हणा अशा गोष्टी. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच सगळं दाखवणार आहे. आणि हा लोकेशन कुठे आहे ना हे आताच सांगते. नाव आहे फ्रेश फ्रेश विथ फ्राईज विथ फ्राईज. सो सॉरी मी चुकली. झालं मग जरा बँड्राला शॉपिंग करायला आलं हिल रोड वरती. तर मस्त चाकणा स्पॉट आहे ना, तर इकडे या. आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय ट्राय करणार आहे किंवा इथे अजून काय गोष्टी आहेत. गोवन खायला आवडतं तर हा व्हिडिओ पुढे बघा. आणलंच आहे, आता मागवायचं काय? तर आता ना तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे की मेन्यू आणि प्राइजेस काय आहे. मग तुम्ही नंतर म्हणता की अरे प्राइजेस नाही सांगितली, म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे की बजेट फ्रेंडली आहे. मग ते तुम्ही तुमच्या बजेटने ठरवा की ही जागा कशी आहे. आणि मी काय ट्राय करणार आहे जेव्हा माझं खाणं येईल ना तेव्हाच तुम्हाला कळेल. तर आता तुम्हाला मी मेन्यू दाखवते की काय काय आहे. हा आहे त्यांचा मेन्यू. तर ह्यांचे फेमस आहेत हे फ्राईज विथ फ्राईज. ठीक आहे, एवढी सगळी आहेत त्यांच्याकडे रेंज आणि हे रेट्स आहेत. तर मी मागवलेलं आहे त्यांच्याकडे क्रंची कोको श्रिम्प मागवलेले आहे आणि कॅफ्रिन चिकन. ह्या दोन गोष्टी माझं आलं. हां ओके. हे आता मी बोलता बोलताच माझ्या पुढे आलेलं आहे कॅफ्रिन चिकन विथ डीप. सगळं एकत्र येऊ दे मग मी एकत्रच खाते आज. आणि गरम खायची मला सवय नाही, कारण आम्ही शूट करतो तर थंड होऊनच जेव्हा आम्ही खातो. ठीक आहे जा. आता ठीक आहे, आपलं ह्यातलं आलेलं आहे कॅफ्रेल चिकन कॅफ्रेल आलेलं आहे. आणि इथे आहे स्टफ पोईज. गोव्याचं जर तुम्ही गेलात गोव्याला तिथली पोई प्लीज खा. जर तुम्ही गोव्याचं हे काय नाही येऊ शकत. ठीक आहे, रॉस ऑमलेटसुद्धा आलेला आहे आता. येस, पोई आणि रॉस ऑमलेट. दिस इज पोई राईट? राईट. गोव्याला तुम्हाला ह्या गोष्टी मिळणारच, पण मुंबईमध्ये तुम्हाला इथे मिळतील आणि आपण खाऊन पण बघणार कसं नाही. आता सध्या आपण मेन्यूवर येऊया पुन्हा. आणि नेक्स्ट गोष्ट येणार आहे स्टफ पोई. म्हणजे ह्या पोईमध्ये एक गोष्ट असणार आहे जी मला खूप आवडते सी फूडमध्ये. त्याचं फ्राईज विथ फ्राईज झालं, स्टफ पोई, लोडेड फ्राईज. इथे येऊन मी फ्राईज का खाऊ विथ स्लाइड्स आणि बॅक साईडला साईड्स आणि टिप्स आहेत. डेझर्ट आहे, सो फुल मिल्स आहे. त्याच्यामधलं आपलं रॉस ऑमलेट त्यांचं बेस्ट सेलर आहे. आणि गोवन फूड तुम्हाला खायचं असेल ना तर रॉस ऑमलेट खायलाच हवं, काही होऊ. बाकी ड्रिंक्स आहेत. सध्या माझ्या पुढे एवढ्या गोष्टी आलेल्या आहेत पण त्या मी नाही खाणार, कारण मला अजून 2 गोष्टी यायच्या बाकी आहेत. त्याशिवाय मी हाताला लावणार, मला प्रॉपर शूट करायचं आहे. असं नसतं, जेव्हा आम्ही शूट करतो तर आम्ही लगेच खाऊ शकत नाही. तरी भूक लागली नाही. आमची भूक मिळेल तरी चालेल, पण आम्हाला शूटवर सगळ्या गोष्टी दाखवायला लागतात. सगळं आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. इथे आहे रॉस ऑमलेट, ही आपली पोई, ही स्टफ पोई, रॉ स्टफ पोई आहे. इथे आहे कॅफ्रियल चिकन कॅफ्रियल आहे. इथे कोको क्रिस्पी कोको श्रिम्प. आता बिना टाइमपास करता मी हे ट्राय करूया. पहिलं त्याच्यात माझे हात एकदमच खराब नाही होणार. तर ही आहे गोवन पोई आणि ह्या पोईमध्ये ना टोटल 10 प्रॉन्स आहेत. बघा हे 2 येतं, हे 2. तर मी हे संपवते आणि हे कॅमेरामॅनला जाईल.
आणि खूप खूप अत्यंत भारी टेस्ट आहे याची आणि एवढं क्रंचीनेस आहे ना, आम्हाला खाऊन दाखवते. कमाल. त्याने हा डीप दिलाय, पण विदाऊट डीप सुद्धा हा खूप चांगला लागतो, खूपच चांगला लागतोय. पण ट्राय करूया. अफलातून आहे प्रॉन्स पोळी. म्हणजे जरी तुमची ट्रिप गोव्याला नाही गेलात, कॅन्सल झाली, हा स्पॉट आहे ना एवढा, एवढं मुंबई ह्या लोकांनी गोवा आणून ठेवलंय. पैसे वाचवा, ट्रिपचा इथे जाऊन खा. खूप भारी आहे, खूप आवडलंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे पण 10 पीसेस आहेत. तर आता आपण ट्राय करूया. मस्त क्रंची. आणि ही आहे स्वीट ऑइल म्हणजे स्वीट चिली चटणी पण नाही, सॉस आहे आणि खूप पेर मस्त होत आहे, खूप भारी. त्याबरोबर ना हे पेरी पेरी फ्राईज पण येतात. हो, आता आपण जाऊया चिकन कॅफ्रियल. तर हे आहे चिकन कॅफ्रियल, जे गोव्याचं खूप फेमस आहे. म्हणजे तुम्हाला गोव्याला स्ट्रीट फूड मध्ये ह्याला घेतलं जातं. जसं आपल्याकडे वडापाव आहे, तसं त्यांचं हे चिकन कॅफ्रियल आहे. फ्रेश वाटतंय चिकन आणि डीप पण भारी आहे. म्हणजे आतापर्यंत ह्या गोष्टी ट्राय केल्यात ना, अजून मला डिसअपॉइंटमेंट नाही मिळाली आहे. छान आहे, माझ्या एवढी तरी चांगलंच आहे. आता हे पण ट्राय करून बघूया, कारण हे काय म्हणतात, गोव्याच्या लोकांचं अभिमान आहे. असं आपण म्हटलं की वडापाव, रॉस ऑमलेट, त्यांच्या अशा फेमस, जसं आपली पुरणपोळी वगैरे, खूप पावभाजी वगैरे आहेत, तसं त्याच मध्ये ह्या सगळ्या डिश आता मी ट्राय केल्या तशाच आहेत. आता मी ट्राय करते रॉस ऑमलेट. माझी गोव्याची ट्रिप कॅन्सल. हाच तुम्हाला आहे तो गोवा. मला खूप आवडलं. तर हे आहे हेझलनट फ्रॅप्पे, जे मी, माझा कॅमेरामॅन आहे तो पिएल, कारण मी जास्त गोष्टी खात नाही, तो खातो, तो पिएल आणि त्याचा आपण रिव्ह्यू घेऊया की कसा आहे. हेझलनट मुझे तो बहुत पसंद है. खरंच चांगला आहे. टू गुड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा अजून मी गोवन सी फूड किंवा फक्त सी फूड ट्राय करावं, तर मला नक्की सांगा आणि असंच कमेंट करत जा, म्हणजे मला कळेल. बाकी ह्या प्लेसचं लोकेशन तुम्हाला मी सांगितलं, प्राइजेस तुम्हाला मगाशीच मी मेन्यू पण दाखवला, आणि माझ्याकडून ह्या जागेला मी देईन 8.5 आउट ऑफ 10. कारण गोवा असतं, पण मुंबईमधला हा गोवा पण बेस्टच आहे. तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. इथे जर तुम्ही आला असाल तर तुमचे पण काय एक्सपिरियन्स होते किंवा फीडबॅक होते नक्की सांगा. आणि बेस्ट पार्ट, प्राइस रात्री 1 वाजेपर्यंत चालू असतो. मग जर तुम्ही पित असाल तर चकना स्पॉट म्हणून तुम्ही हा ट्राय करू शकता. कारण खूप छान सी फूडचे डिशेस आहेत, व्हरायटी चांगली आहे. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. बाय. हॅलो, तर मी आहे दिव्या इंदुलकर आणि आज मी काय तुमच्यासाठी घेऊन